सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मी नाही लाईट बिल पाहिलं. म्हटलं का रे बा, मागच्या महिन्यातच तर बाबांना अर्ज दिला होता, तरी बी यायनं अजून काही बिल कमी केलं नाही. प्रत्येक महिन्याला 2000च्या वरच बिल येऊ राहिलं. म्हटलं आज काही झालं चालीन, पण हे बिल कमी करूनच आणतो. सगळे कागदपत्र एका थैलीत जमा केले आणि बाहेरून आपल्या लालपरीले 15,000 किका मारल्या. शेवटी सुरू नव्हती होऊन राहिली तर टाकी आणून पाहिली. मग माझ्या लक्षात आलं, मा टंकी खाली आहे. तेवढ्यात आई म्हणे, मला का सांगता, जाय ना घेऊन ये ना. मग अरे ओम्या भाई, देवासारखा दिसला गड्या तू, चाल बरं जरा खामगावतून पेट्रोल घेऊन ये आपल्यासाठी. तेवढ्यातच आपला ओम्या म्हणे, काही विषय नाही ना, पण आपण पहिले सरकारी दवाखान्यात जाऊन येऊ. दवाखान्यात आल्याबरोबर पहिले तर आम्ही रांगीत लावून फुकटच्या चिठ्ठ्या काढून घेतल्या आणि टर्टप मध्ये ते चिठ्ठी घेऊन आम्ही उगले डॉक्टर जोड आलो. कबड्डीच्या मैदानात जरा आपल्या उमेबाईचा पाय घासला होता. डॉक्टर म्हणत काही वांधानी जर सगळं लागेल, तुम्ही एक काम करा, गोळ्या घेऊन घे बाबू, आता सकाळ संध्याकाळ गोळ्याच घे. पेट्रोल पंपवर आलो, 100 रुपयाचं बॉटलीत पेट्रोल घेतलं. घरी येऊन ते झपकन आपल्या गाडीत रिचून दिलं आणि त्याच्या बाद या 2 इंदराला घेऊन मी अर्जुनदाच्या कॅफेवर आलो. दादाजोडून झेरॉक्स वगैरे काढले आणि तिथून सरळ ग्रामपंचायतीवर आलो. जास्त नाही, 10 मिनिटाचंच काम होतं. तेवढं काम अटपवलं, जे डॉक्युमेंट त्याला लागत होते तेवढे देऊन टाकले आणि तिथून सणाना पिरियड आम्ही निघलो MSCBत जायसाठी. काल 4-5 महिन्यापासून असं बिल येऊ राहिलं की जसं काही मी 15 एसएच लागला माझ्या घरात. ऑफिसच्या अंदरून पहिले तर चौकशी केली आणि एक चांगल्या शुद्ध भाषेत अर्ज लिहिला. म्हटलं आता तरी माझे 4 महिन्याचे डिफॉल्टर बिल हे कमी करून द्या. लिहिलेला अर्ज ऑफिसमध्ये जमा करून मी घरी आलो. म्हटलं चला आता आपला व्हिडिओ एडिट करून घेऊ. हे पारे बाप रे, आपल्याजवळ फक्त हा माईक आहे आणि हा एक मोबाईल आहे आणि बाकी सगळे आपल्या अंगातली कला आणि भावना तुमचं प्रेम आहे, जे की मला 3.5 लाख फॉलोअर पर्यंत पोहोचत आहे. कबड्डी खेळताना आपल्या हाताला लागलं होतं म्हणून आता संध्याकाळच्या टाइमला आम्ही रनिंगला जात असतो. काऊन की सकाळी जर म्हटलं तर हात सरका बी नाही. ग्राउंडवर आल्याबरोबर सगळ्यात पहिले तो गोला फेकून पाहिला आणि त्याच्या बाद रनिंगच्या ट्रॅकवर आलो. चला भावांनो, कसंही करा, काही करा, पायानं करा की हातानं करा, पण फॉलो करा आणि तुमच्या भावाले असंच विजयी करत राहा. आपला पक्ष फक्त मराठी भाषा पुढे कशी जाईल त्याच्यावर लक्ष.